मित्रांनो, बऱ्याच लोकांच्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा जो असतो तो कमी होतो आणि त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर जितकं इरेक्शन मिळायला पाहिजे तितकं मिळत नाही। तर खरोखर प्रॉपर इरेक्शन मिळण्यासाठी किंवा हार्डनेस येण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेत आहोत। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे। आणि मित्रांनो, खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपल्या इंद्रियामध्ये ताठरता काय येते। कारण की जितकं जास्त ब्लड फ्लो आपल्या इंद्रियाकडे वाढेल तितकी जास्त ताठरता आपल्या इंद्रियामध्ये येऊ शकते। आणि ही ताठरता चांगली वाढवण्यासाठी आपल्याला 4-5 गोष्टीकडे लक्ष दिलं तर मला वाटतं की कोणालाही इम्पोर्टन्सीचा त्रास होणारच नाही। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या माइंडमध्ये स्ट्रेस अँड अँक्झायटी नको। कारण स्ट्रेस आणि अँक्झायटी असेल तर आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा हॅम्पर होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर इरेक्शन मिळतच नाही। दुसरी गोष्ट की प्रॉपर एक्सरसाइज करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। कारण जितकं चांगलं तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करत असाल तितकं तुमचं हार्ट मजबूत होतं, तितकं त्याचं पंपिंग कॅपॅसिटी मजबूत होते आणि जितकं फोर्सफुली पंपिंग हार्टने केलं तितकं चांगलं इरेक्शन आपल्याला मिळण्यासाठी मदत होते। म्हणून ओबेस लोकांमध्ये म्हणा किंवा डायबिटिक्स लोकांमध्ये जिथं हार्ट त्यांचं वीक होऊन जातं तर त्यांना इरेक्शनचे प्रॉब्लेम येतात। तिसरी गोष्ट की जेवणामध्ये जितकं चांगलं पौष्टिक आहार, जसं की मला नेहमी सांगतो कांदा, लसूण, अद्रक, लवंग हे जे पदार्थ आहेत यांचं सेवन जितकं जास्त तुम्ही केलं तितकं रक्तभिसरण चांगलं होणार, तितकं अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून ॲक्ट होऊन तितके तुमच्या रक्तवाहिन्यातले अडथळे दूर करण्यास हे पदार्थ नेहमीच तुम्हाला मदत करतात आणि त्याच्यामुळे इंद्रियाचा रक्तपुरवठा वाढतो आणि तुम्हाला चांगलं इरेक्शन मिळू शकतं। आणि लास्ट बट वन की जितकं चांगलं तुम्ही फोरप्ले किंवा स्टिम्युलेशन किंवा आपल्या पार्टनरकडून स्टिम्युलेशन तुम्हाला मिळालं, जितके चांगले स्ट्रॉंग तुम्हाला डिझायर मिळाले तितकं चांगलं तुमचं इरेक्शन मिळू शकतं। या सर्व 4-5 गोष्टीवर आपलं इरेक्शन किंवा आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा अवलंबून असतो आणि रक्तपुरवठा जितका चांगला असेल तितकं आपल्याला प्रॉपर इरेक्शन मिळू शकतं। म्हणून मित्रांनो, हे 4-5 गोष्टीचं फक्त लक्ष ठेवलं तर मला वाटतं की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्हाला कोणत्याही औषधाची गरज नाही, व्हायग्रासारखी औषध घ्यायची गरज नाही किंवा कोणत्याही डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही। तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्ष ठेवा आणि मग जर तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर माझ्या क्लिनिकमध्ये या। धन्यवाद मित्रांनो।